आज छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ तिरंग्याचं वादळ पाहायला मिळत आहे, तिरंग्याचं वादळ पाहायला मिळत आहे। बंधू भगिनींनो, आपण बघू शकतो माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या भारताने गेल्या एका दशकामध्ये जो विकास केला, 2014 पूर्वी या भारताला एक कमजोर देश म्हणून पाहिलं जायचं आणि आतंकवादी यायचे, बॉम्बस्फोट करायचे आणि निघून जायचे आणि भारत केवळ निषेध करायचा, धिक्कार करायचा। हिम्मत नव्हती, आमच्या सेनेत तर ताकद होती पण राजकीय नेतृत्वात हिम्मत नव्हती। पण मोदीजी आले आणि मोदीजींनी सांगितलं, खबरदार, जर भारतावर वाकडी नजर करून बघाल तो घुसके मारेंगे, घुसके मारेंगे। आणि आमच्या सेनेने घुसून मारून दाखवलं। आज जगातला बलशाली देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं। आज जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जातं। 10 वर्षामध्ये ज्या देशाने 25 कोटी लोकांना गरिबीतनं वर आणलं तो देश म्हणजे आमचा भारत देश। अशा प्रकारे या भारताकडे पाहिलं जातं। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवणारा जगातला पहिला देश माझा भारत देश झाला, याचा मला अभिमान आहे। जे अमेरिकेला जमलं नाही, जे जपानला जमलं नाही, ते भारताने करून दाखवलं। आणि म्हणून आज भारत प्रगती करतोय, आपला महाराष्ट्र प्रगती करतोय। 2013-14 साली ज्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 12-13 लाख कोटीची होती, 10-12 वर्षामध्ये आपण ती अर्थव्यवस्था या ठिकाणी 50 लाख कोटी पर्यंत नेली। या महाराष्ट्रामध्ये एक मोठं परिवर्तन झालं। आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात इतक्या मोठ्या प्रमाणात देश बदलतोय आणि मराठवाडा तर आज खऱ्या अर्थानं परिवर्तनाच्या वाटेवर उभा आहे। आमचा संकल्प आहे, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही। दुष्काळ मुक्त मराठवाड्याकडे आता वाटचाल चालू झाली आहे।